नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स यातल्या चौथ्या लेक्चरमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय। पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं। आपण काय केलं, पहिलं आणि दुसरं ही जी दोन लेक्चर्स आहेत याच्यामध्ये 11वीचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी आपण ओव्हरव्ह्यू केला। अनेक विद्यार्थ्यांनी परत फोन करून मला सांगितलं की सर आम्हाला 11वीचं बरं वाटलं परत एकदा ते ऐकून, कारण ते आमचं विसरलं होतं, त्याची गरज होती। त्यामुळे आपण 11वीला असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्समधल्या मॅक्झिमम ज्या टर्म्स आहेत त्या कव्हर केल्या, ज्या मला 12वीला लागायच्या होत्या। असं करता 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 आपण 12वीमध्ये कधी येऊन पोचलो ते कळलंच नाही। आणि मग काय झालं, 12वीतलं एक आर्टिकल 11वीच्या आर्टिकलच्या करस्पॉन्डिंग होतं, म्हणून आपण गॉस थेरम म्हणजे काय ते बघितलं। मुळात जिथं कुठं गॉस आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येतं। कदाचित एखादं जर समजा तुम्ही सीईटीचं पुस्तक जर वाचत असाल तर त्या पुस्तकामध्ये ते वाक्य असंही असू शकेल, फॉर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप with any number of charges situated inside it in any position, total normal electric induction over the closed surface is equal to algebraic sum of an electric charges enclosed by that surface. आणि गंमत अशी आहे, 12वीतल्या असणाऱ्या पुस्तकामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कुठं सुद्धा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा उल्लेखच नाही। त्यांनी त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती फ्लक्स ओरिएंटेड दिले। म्हणून आपण काय केलं, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स चार्ज एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस, असं जे वाक्य आहे, जे 11वीतलं वाक्य होतं ते आपण इम्प्लिमेंट केलं। त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य सांगत असताना आपण काय केलं, फाय इज इक्वल टू Q/ε0 इज इक्वल टू लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर ई डॉट वेक्टर ds घेतलं। मग काय झालं, 12वीतलं एक आर्टिकल त्यातलं महत्त्वाचं आपण सुरू केलं। आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची उत्तरं काढायचं ठरवलं। मुळात मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दुसरं तिसरं काय नसून इट इज द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड। वेक्टर क्वांटिटीनं इलेक्ट्रिक फील्डची जर स्ट्रेंथ सांगायची असेल तर मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा उपयोग करावा लागतो। आणि जर समजा एखाद्या असणाऱ्या स्केलर क्वांटिटीनं सांगायचं झालं तर मला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा वापर करावा लागतो। मग आपण काय केलं, आपल्याला कुलोम्स लॉ नावाचा आर्टिकल माहिती असताना सुद्धा गॉस थेरम का, त्याचं उत्तर मिळवलं। पॉइंट चार्ज आहे, रेस्ट पोझिशनला इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे, आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कुलोम्स लॉचा वापर करून ते काढू शकतो। पण जर समजा माझ्याकडे त्या ठिकाणी तिथं असणारा तो एखादा स्पियर आहे ज्याच्यावर त्या ठिकाणी तिथं असणारा ते जे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ते युनिफॉर्मली आहे आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे, आपण ते जे उत्तर आहे ते उत्तर आपण काढलं, E इज इक्वल टू Q/4πε0r²। हे कालचं उत्तर झालं। मग आपण त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स घेऊन उत्तर काढली। जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट आहे तो स्पियरच्या सरफेसवर असेल आणि मला जर समजा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं असेल तर मग मला काय करावं लागेल, स्मॉल आर ला कॅपिटल आर न रिप्लेस करावं लागेल आणि उत्तर काढावं लागेल। मीनवाईल जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे त्याला जर सिग्मा वापरला असेल तर आपण नक्की सांगितलं होतं की सिग्मा म्हणजे दुसरं तिसरं काय नसून Q/4πR²। मग Q इज इक्वल टू त्या ठिकाणी सिग्मा इंटू 4πR² चा वापर केला आणि अजून एका इंटेन्सिटीचं उत्तर मिळवलं, ते आपण अगोदरच्यात मिळवलं। ह्याच्यात काय होतं, जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला MCQ ओरिएंटेड असं विचारलं
आर ची किंमत कॅपिटल आर पेक्षा कमी आहे. म्हणजे काय झालं, तो जो पॉइंट आहे तो पॉइंट त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या स्पिअरच्या आतमध्ये गेला. मग काय जण ते आर मायनस आर वगैरे करून उत्तर काढायचा प्रयत्न करतील. ॲब्सल्युटली तसा विचार करू नका. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार जर आपण तिथं केला तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर 0 येतं. मग काय जण म्हणणार की सर असं कसं उत्तर 0 येतं. साधी गोष्ट आहे ना, चार्जेस आपण आतल्या बाजूला कन्सिडरच नाही केलेले. ते जे चार्जेस आहेत ते त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या स्पिअरच्या बाहेरच्या सरफेसवर पृष्ठभागावर आपण त्या ठिकाणी डिपॉझिट केलेत, त्यांना साठवले. तसं जर झालं असेल तर त्या ठिकाणी ज्या अर्थी चार्जेस नाहीत याचा अर्थ असा झाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर तिथं असणाऱ्या त्या स्पिअरच्या आतल्या बाजूला 0 असतं. मग आज काय करायचं आपल्याला, आपण काय ठरवलंय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची उत्तरं काढायची. उत्तर म्हणत नाही मी, उत्तर म्हणतोय. आणि तशी ती आन्सर्स काढत असताना आता मी इथं आकडा बी लिहितो आणि इथं काय लिहितोय बघा, लॉंग इनफायनाईट घेऊयात आपण वायर, आणि जी खरं तर युनिफॉर्मली चार्जड आहे. आणि अशा असणाऱ्या त्या वायरचा विचार करून मला तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. गेल्या वर्षीचं पुस्तक जर आपण उघडलं आणि त्याच्यामधलं जर इलेक्ट्रोस्टॅटिक्स बघितलं तर तिथं तारेचा उल्लेख नाही केलेला. त्याला त्यांनी सिलेंडर असं नाव दिलंय. याला सुद्धा आपण सिलेंडर म्हणू शकतो. त्यामुळे इथं कंसामध्ये मी या ठिकाणी सिलेंडरचा उल्लेख नक्की करतोय. लक्षात ठेवायचं आहे मला आता या असणाऱ्या टॉपिक मधल्या दुसऱ्या एक्सप्रेशनकडे वळायचं आहे. आपल्याला आता यावर्षी असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचा विचार करत असताना प्रश्न कसा विचारतील ते नक्की बघा, नक्की लक्षात ठेवा. त्यांनी जर प्रश्न विचारला बाय युजिंग गॉस थेरम ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट नियर ए चार्ज्ड कंडक्टिंग स्पिअर, अगोदरचं उत्तर. त्यांनी जर म्हणलं ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट नियर ए चार्ज्ड युनिफॉर्म लॉंग किंवा इन्फायनाईट असेल वायर, आत्ता काढायचं जे उत्तर. किंवा युनिफॉर्म असू द्यात, सिलेंडरचा उल्लेख केलेला असू द्यात, हेच उत्तर. आता ते काढायचं कसं, कारण तोही महत्वाचा भाग झाला ना. कारण आपण काय करतोय, अगोदरच्या असणाऱ्या एक्सप्रेशनशी तुलना करत करत त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढत चाललोय. तशी ती उत्तरं तिथं काढली जात असताना आता विचार करायचा आहे लांब असणाऱ्या तारेचा, वायरचा, आणि त्याच्या शेजारी त्या वायरला आपण चार्ज करतोय, त्याच्या शेजारी आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढतोय. तसं ते उत्तर तिथं काढलं जात असताना कल्पना करा या ठिकाणी तिथं असणारा तो जो सिलेंडर आहे तो सिलेंडर या पद्धतीचा आहे. हा जो वरचा पोर्शन आहे याला खरं तर कॅप्स म्हणतात, त्याची ती टोकं झाली. वायर आहे खरं तर वायरचा आकार नेहमी सिलेंडर सारखा असेल. म्हणजे मी जर समजा या पेनाचा विचार केला तर इथं असणारं हे जे पेन आहे त्या पेनाला या पद्धतीनं वरचं एक टोक आहे, खालचं एक टोक आहे, हा त्याचा सरफेस झाला. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सिलेंडरचा विचार करून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते चार्जेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सिलेंडरवर डिपॉझिट करूयात. ह्याचं उत्तर बदलू कधी शकतं, जर समजा या असणाऱ्या वायरवर किंवा सिलेंडरवर या असणाऱ्या कॅप्सवर किंवा टोकावर जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत त्याला जर डिपॉझिट केलं तर उत्तर बदलू शकतं. आपण त्याच्यावर चार्जेस डिपॉझिट केलेलेच नाहीत. आपण जे चार्जेस डिपॉझिट केलेत त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कर्व्ड सरफेसवर, याचा अर्थ आपण असा विचार करूयात की या असणाऱ्या पेनाचा हा जो पृष्ठभाग आहे या पृष्ठभागावर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जेसला डिपॉझिट केलंय.
आणि मला काय करायचं आहे, या असणाऱ्या सिलेंडरचा विचार करून याच्यापासून आर एवढ्या अंतरावर हा जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो पी पॉइंट आहे, या पी पॉइंटला मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. खरं तर हे सगळं करत असताना आपल्याला वापर कशाचा करायचा आहे, तर गॉस थेरमचा. गॉस थेरमचा वापर करावा लागतो, म्हणून मी फळ्यावर सुद्धा गॉस थेरमचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट मी तसंच ठेवलंय. मग आपण असा विचार करूयात की आता जर समजा पी या पॉइंटला मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे, इथं एक काल्पनिक सिलेंडर आपण कन्सिडर करूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे सिलेंडर आहे ते या ठिकाणी ॲक्च्युली आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायला कारणीभूत ठरेल. आणि तिथं असणारं ते जे सिलेंडर आहे त्या सिलेंडरला जर समजा लांबीचा विचार केला तर ती जी लांबी आहे ती एल एवढ्या अमाऊंटची असं समजूयात. आपण जर विचार केला ती जी तार आहे त्या तारेचा रेडियस किंवा सिलेंडरचा रेडियस आपण कॅपिटल आर घेऊयात. आणि आता खरं तर मी या ठिकाणी तिथं असणारं जे सिलेंडर काढलंय जे काल्पनिक आहे जे तिथं नाहीच आहे, त्यामुळे दाखवताना मुद्दामून मी त्याला डॉटेड लाईननं दाखवलंय. याच्या रेडियसचा विचार केला तर कॅपिटल आर आहे आणि याच्या रेडियसचा विचार केला तर स्मॉल आर आहे. त्या ठिकाणी आपण असा विचार केला की यल एवढ्या लांबीचं किंवा त्याला लेंथ यल एवढ्या अमाऊंटचे आहे, त्याच्यावर क्यू एवढ्या अमाऊंटचे त्या ठिकाणी चार्जेस डिपॉझिटेड आहेत. आणि आपण जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टचा विचार करून लिनियर चार्ज डेन्सिटी नावाची संकल्पना जर इथं बघितली तर नक्की मला तुम्ही सांगाल की लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय एल असेल. म्हणजे लॅम्बडा या लिनियर चार्ज डेन्सिटीचा तो एक सिलेंडर झाला, काल्पनिक झाला. आणि मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. तसं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढलं जात असताना आता पुढं काय करायचं ते बघा. आपण काय करूयात, त्या ठिकाणी तिथं असणारा जो काल्पनिक सिलेंडर आहे त्यातला एक लहानसा सरफेस एरिया या ठिकाणी कन्सिडर करूयात की ज्याचा सरफेस एरिया ds आहे. आणि अशा असणाऱ्या सरफेसचा विचार करता याचा विचार केला तर चार्जेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या या कर्व्ड सरफेसवर आहेत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची दिशा डायरेक्टेड आउटवर्ड या पद्धतीनं असेल. ती जर तशी असेल तर ही झाली इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची दिशा आणि याला जर वेक्टर ds काढला तर ही दिशा अशी होईल. काल पण आपण बघितलं होतं ds वेक्टर जो आहे तो त्या असणाऱ्या सरफेसला काढलेला नॉर्मल आहे, ती परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे इथंही नॉर्मल झाली, हे वेक्टर ई झालं, हा सरफेस एरिया ds झाला. आणि मला उत्तर तर काढायचं आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं. अशा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढत असताना मग मला करावं काय लागेल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग झाला. मी जर सहज विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या समजा मी आता यातली एक मॅथमॅटिकल स्टेप्स इथं लिहितोय आणि तशी ती लिहित असताना वेक्टर ई डॉट वेक्टर ds जर लिहिलं तर त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो लाईन इंटिग्रेशन ऑफ ई ds कॉस थीटा. सहज बघितलं तर दिसतं इथं सुद्धा आपल्याला थीटा 0 आहे, कॉस 0 1 होईल. त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर लाईन इंटिग्रेशन येईल ई ds येईल आणि ही किंमत याची झाली. आणि असा विचार इथं करता करता आपल्याला उत्तर काढायचं आहे ते त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या लहानशा सरफेसचा विचार करून मग टोटलकडे जायचं आहे. मी जर समजा इलेक्ट्रिक फ्लक्सचा विचार करतोय आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचा विचार करत असताना इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द एरिया ds जर समजा आपण त्या ठिकाणी घेतलं त्याला डिफाय या नावानं ओळखलं तर मला इथं लिहावं लागेल ई इंटू ds. डिफाय लहानसा आहे म्हणजे डी फाय लिहायचं. टोटलचा विचार करताना फाय, लहानशा सरफेसच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या फ्लक्सचा विचार करताना डिफाय.
जसं लहानसं डिस्प्लेसमेंट आपण dx घेतो, ds घेतो, dr घेतो, तसं इथं लक्षात ठेवायचं आहे. लहानसा फ्लक्स आहे, त्या एरियाच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, त्याचा विचार केला तर ds इज इक्वल टू डी फाय किंवा डी फाय इज इक्वल टू ई इंटू ds आलं. पण मला डी फायचा कुठं विचार करायचा आहे? मला जर विचार करायचा आहे तो म्हणजे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्सचा विचार करायचा आहे. आणि मी जर समजा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फायचा विचार करायचं ठरवलं, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाय हे उत्तर काढत असताना मला 100% या ठिकाणी लाईन इंटिग्रेशनचा आधार घ्यावा लागेल, ई ds लिहावं लागेल. आता मी काय करणार आहे, इज इक्वल टू तसंच ठेवतो. ज्या गोष्टी बदलणारच नाहीत त्या इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतो, या ठिकाणी लिहितो ds. आणि आता नीट लक्षात ठेवायचं आहे, हे जे लहान लहान तुकडे आहेत dsचे, त्या सगळ्यांना एकत्रित केलं तर हा जो सरफेस आहे हा सरफेस तयार होईल. म्हणजे मला इंटिग्रेशन ऑफ dsचं उत्तर काढत असताना सगळ्या तुकड्याला एकत्रित केल्यानंतर काय होतं त्याचं उत्तर मला काढावं लागेल. तसं उत्तर तिथं जर काढायचं झालं तर नक्की मला सांगता येईल ईला बाहेर ठेवावं लागेल आणि इंटिग्रेशन ऑफ dsचं उत्तर जे येणार आहे ते 2πrl येईल. फरक लक्षात ठेवा. मी तर म्हणतो कम्पेअर करत जर अभ्यासत गेला तर ते त्या ठिकाणी सोपं होईल. अवघड वाटतं ते, पण एक दोनदा बघितल्यावर ते सोपं होऊन जाईल. तुलना करत जायचं, पटापटापटा त्या दिवशी शिकत जावा, त्या दिवशी लिहित जावा. परत परत सांगतोय मी, कारण ह्याला पर्याय कुठला असूच शकत नाही. इंटिग्रेशन लाईन इंटिग्रेशन ऑफ dsचं उत्तर काढायचं आहे. तसं उत्तर काढत असताना मागच्यात बघितलं तर 4πr², अख्खा स्पिअर होता ना तो, त्याचा सरफेस एरिया होता तो. इथं सिलेंड्रिकलचा असणारा बाहेरचा जो कर्व्ड सरफेस आहे त्याचा विचार आपण करतोय. आणि तसा विचार तिथं केला जात असताना लाईन इंटिग्रेशन ऑफ dsचं उत्तर नक्की येतं, ते 2πrl येतं. ई इंटू 2πrl झालं फाय. परत मागं वळूयात. फाय म्हणजे काय आहे? q/ε0 आहे. लिहून टाकूयात आपण. फायची जी किंमत आहे ती q/ε0 इज इक्वल टू ई इंटू 2πr इंटू l झालं. आता परत एकदा इथं इक्वेशन नंबर 1 कडे वळूयात. लॅम्बडा इज इक्वल टू q/l आहे, म्हणजे q इज इक्वल टू काय होईल? लॅम्बडा इंटू l. मग q ची जी किंमत आहे ती जर आपण इथं ठेवली, लॅम्बडा इंटू l/ε0 इज इक्वल टू ई इंटू 2πrl. मी इथं ठेवत असताना q ची किंमत लॅम्बडा l/ε0 ठेवली, इज इक्वल टू ठेवत असताना ई इंटू 2πrl ठेवलं. आणि तुम्हाला विचारलं की सांग आता यात काय कॅन्सल होऊ शकतं, तुम्ही म्हणणार की जर दिसतंय आम्हाला l ला l कॅन्सल करून टाका. म्हणजे मला ईचं उत्तर काढायचं आहे. आणि आता ईचं उत्तर काढलं जात असताना ते जे उत्तर आहे ते उत्तर इथं कसं येते बघा. ई इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2πε0 r. बोर्डाच्या परीक्षेचा विचार केला तर 3 मार्क मिळून जातील. आणि जर सीईटीचा विचार केला तर नक्की इथं लक्षात ठेवावं लागतं आपल्याला काय दिलंय. लॅम्बडा दिलाय, चार्ज दिलंय, लांबी दिले. कारण लॅम्बडा दुसरं तिसरं काय नसून q/l असतं, हे ठाम डोक्यात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी नक्की लक्षात ठेवावं लागतं. केबल जे असते त्याची एक्झाम्पल्स आहेत, कारण इथं पण बघितलं तर ही एक कोॲक्सल सिलेंडर झाली, दोघांचा ॲक्सिस सेम आहे, दोघांचा सेंटर सेम असणार. आपण अगोदरच्या बघितला म्हणतात कोसेंट्रिक. तिथं कोसेंट्रिक आहे, इथं कोॲक्सियल आहे. इथलं उत्तर येतं इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2πε0 स्मॉल r. लॅम्बडा म्हणजे q/l असतं, एवढं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे q/2πε0 rl मध्ये उत्तर लिहिता येईल आपल्याला. त्याला बदलता पण येतं. जसं आपण ε/ε0 इज इक्वल टू k लिहितो,
तसं ॲप्सिलॉन 0 के लिहून त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर लिहिता येतं. एअर K1 आलं, उत्तर केच्या स्वरूपात नक्की लिहिता येतं. आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढत असताना कसं उत्तर काढायचं आहे, कुठलं उत्तर काढायचं आहे हे प्रश्नपत्रिकेमध्ये नीट वाचा. CETचं जर MCQ विचारलं गेलं असेल तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलंय काय हे पण चांगल्या पद्धतीनं बघा. मगच त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला व्यवस्थित काढता येतं. म्हणजे आपण या ठिकाणी उत्तर काढलं, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची उत्तर काढतोय आणि तशी ती उत्तरं इथं काढत असताना पहिलं उत्तर झालं स्पिअरचं आणि दुसरं उत्तर जे काढलं गेलं ते म्हणजे सिलेंडरचं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची उत्तरं काढली जात असताना ती उत्तरं कशाची विचारलीत त्यावर त्या ठिकाणी तिथं असणारं ते एक्सप्रेशन नक्की ठरतं. बरं, आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचीच उत्तरं काढायची, तीच तर आपली गॉस थिअरमचे ॲप्लिकेशन्स आहेत. आणि असा विचार इथं केला जात असताना कदाचित तुम्हाला याच्यामधलं अजून एक एक्सप्रेशन विचारलं जाऊ शकतं, ते पण थोडंसं अंडरस्टँडिंग लेवलवरचं आहे. म्हणजे मला करस्पॉन्डिंग असणारी उत्तरं काढत असताना या असणाऱ्या कॉन्सेप्टलाच इथं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करून तिथं असणारी ती जी उत्तरं आहेत ती उत्तरं मला नक्की काढता येतात. आणि तशी ती उत्तरं इथं काढली जात असताना आता मला त्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे कुठं, कुठल्या इंटेन्सिटीचं उत्तर मला काढायचं आहे, हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा. आता मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढलं जात असताना तिसरं आहे, मी जर समजा थीन लॉंग शीट घेतली आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचं जर उत्तर काढायचं ठरवलं तर ते उत्तर कसं काढता येईल हाही भाग मला इथे विचारात घ्यावा लागेल. थीन शीट म्हणजे काय, त्याचं उत्तर काढायचं कसं. शीटचा अर्थ असा विचार करा की आपला हात म्हणजे एक प्रकारची शीट आहे, थीन आहे. म्हणजे समजा तुम्ही वही घेतली तर वहीचं त्या ठिकाणी तिथं असणार ते एक प्रकारची शीट झाली. त्याच्यावर जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जला आपण डिस्ट्रीब्यूट केलंय आणि आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे त्या थीन शीटच्या करस्पॉन्डिंग, तसं असणारं ते उत्तर आपण इथं कसं काढणार, त्यासाठी काय करावं लागेल हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणून आपण काय विचार करूयात की आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे आणि तसं उत्तर तिथं काढलं जात असताना कल्पना करा या ठिकाणी तिथं असणारी ती जी थीन शीट आहे ती थीन शीट या पद्धतीनं मी फळ्यावर दाखवली आहे. मुळात याचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते चार्जेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या थीन शीटवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेत. आणि असे जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असतील आणि मला इथं कुठेतरी त्या ठिकाणी तिथं असणारा जो P पॉईंट आहे त्या P पॉईंटच्या करस्पॉन्डिंग मला जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं असेल तर ते उत्तर कसं काढता येईल हाही भाग या ठिकाणी मला नक्की विचारात घ्यावा लागेल. मग काढताना काय करायचं, कारण आपण इथं काल्पनिक गॉस थिअरमचा वापर करतोय ना, गॉसियन सरफेसचा विचार करतोय. म्हणजे इमॅजिनरी गॉसियन सरफेसचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंटेन्सिटीची उत्तर आपण काढतोय आणि तशा त्या इंटेन्सिटीची उत्तरं इथं काढली जात असताना मग कल्पना करूयात की या असणाऱ्या P पॉईंटच्या करस्पॉन्डिंग या पद्धतीचं इथे एक सिलेंडर आहे आणि हे जे सिलेंडर आहे ते दोन्ही बाजूला आहे. मुळात ते इकडच्या बाजूने असं या ठिकाणी तिथं असणारं ते सिलेंडर आले, काल्पनिक आहे, त्यामुळे तिथं असणारं ते जे सिलेंडर आहे ते या पद्धतीनं दोन्ही बाजूला आहे. इकडच्या एंडला P म्हणूयात, इकडच्या एंडला P' म्हणूयात. ह्याचे कॅप्स आले हे आणि हे, आणि अशा कॅप्सचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंटेन्सिटीचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. काल्पनिक आहे, त्याची टोकं आहेत, एक इकडच्या बाजूला आलंय एक बाहेरच्या बाजूला आलंय.
मी जर नुसत्या पीचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी इंटेन्सिटी आहे त्याची डायरेक्शन अशी असेल आणि करस्पॉन्डिंग सरफेस एरिया जो आहे तो वेक्टर ds असेल, तो असाच असेल. आता इथं काय होतं, या सगळ्यांचा विचार करत असताना आपण असा विचार केला की हा समजा थिन शीटचा भाग आहे, हे सिलेंडर आहे, हे असं यातनं पास झालंय, म्हणजे या ठिकाणी हा पण पोर्शन आहे आणि या ठिकाणी हा पण पोर्शन आहे, इकडचं अंतर पण r आहे आणि इकडचं अंतर पण r आहे, याचा अर्थ दोघातलं अंतर 2r झालं. याच्या 4चा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढायचं आहे. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सरफेस आहे त्याचा विचार करून एखादी मॅथमॅटिकल स्टेप्स लिहायची ठरवली तर सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन ए घेऊयात. ए म्हणजे करस्पॉन्डिंग असणारा एरिया झाला. मला काय करायचं आहे, टोटल फ्लक्सचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढायचं आहे. आणि टोटल फ्लक्सचा विचार करून उत्तर काढलं जात असताना इथं फाय झालं. मी काय करतो, याच्यामध्ये पहिला ब्रॅकेट करतो, इथं ds लिहितो, या ठिकाणी p लिहितो, प्लस परत दुसरा ब्रॅकेट करतो, इथं पण ds लिहितो आणि इथं मात्र मी p' लिहितोय. हे इकडच्या बाजूचं p झालं, तिकडच्या बाजूचं p' झालं. p आणि p' विचार करून आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फ्लक्सचा उत्तर काढावं लागेल, फ्लक्सच्या करस्पॉन्डिंग उत्तर काढावं लागेल आणि त्याच्यावरनं इंटेन्सिटीकडे वळावं लागेल. हे सगळं करताना आता इथं थोडंसं जम्बलिंग होत जातं, कारण याच्यामध्ये मी डायरेक्ट स्टेप मुद्दामून लिहिली, पुस्तकात तसं केलंच त्यांनी, पण ते कळत नाही कधी कधी. असणाऱ्या सिलेंडरला दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर मी आता जसं म्हटलं त्या पद्धतीनुसार हा सिलेंडर झाला इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला, आणि माझा हात म्हणजे थिन शीट झाली. हा भाग इकडचा झाला, हा पलीकडचा झाला. दोघांचा विचार करून त्या ठिकाणी टोटल फ्लक्सचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि असा विचार इथं केला जात असताना आता सहज मी बघितलं, फाय लिहिलं, इथं ई लिहिलं, इथं ds लिहिलं, p लिहिलं, प्लस पुन्हा एकदा ई ला बाहेर काढलं, आतल्या बाजूला ds लिहिलं, इथं p' लिहिलं. इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे टोटल सरफेस एरिया ए जर धरला तर नक्कीच इथं मला EA प्लस EA याचा अर्थ इथं ट्वाइस EA इज इक्वल टू फाय लिहावं लागेल. लहान लहान dsचा विचार करून टोटलच्या एरियाचा विचार केला तर तो ए होईल. इंटिग्रेशन ऑफ dsचं उत्तर ए झालं, लाईन इंटिग्रेशन ऑफ dsचं उत्तर ए झालं, EA प्लस EAचं उत्तर 2a झालं, फाय इज इक्वल टू 2 इंटू ई इंटू ए आलं. आणि आपण आता परत एकदा जर वळलं त्या ठिकाणच्या असणाऱ्या इक्वेशनकडं, फायची किंमत जी आहे ती माझी क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0 आहे, इथं 2 इंटू ई इंटू ए झालं. आणि परत एकदा समजा तात्पुरतं याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी आहे, सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन ए आहे, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए आहे. याचा अर्थ इथं सिग्मा इंटू ए लिहिलं, अपॉन ॲप्सिलॉन 0 लिहिलं, इथं 2EA तसंच ठेवलं. ए ला ए कॅन्सल केलं आणि आता ईचं उत्तर तयार झालं. ईचं उत्तर सिग्मा अपॉन ट्वाइस ॲप्सिलॉन 0 आलं. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढत असताना जर समजा थिन शीट ओरिएंटेड आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा झाला तर तो असा तर करता येईल, किंवा E इज इक्वल टू सिग्मा अपॉन ट्वाइस ॲप्सिलॉन 0 के. एअरचा विचार केला तर के ची किंमत 1 झाली. तर हे यातलं एक महत्त्वाचं एक्सप्रेशन आपण बघितलं. आणि खरं तर गॉस थेरमची ॲप्लिकेशन आपली इथं संपतात. 3 ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये. अगोदरच्या लेक्चरला आपण 1 बघितलं, या लेक्चरमध्ये आपण 2 बघितले. सोपं आहे ते, थोडं थोडं बघत गेलं, पाठ नाही करावं लागत, कळतं ते आपल्याला. मायनर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, येत जातील. त्यामुळं आज आपण इथंच थांबतोय आजच्या लेक्चरला. यानंतर उद्याच्या लेक्चरला एक वेगळी संकल्पना घेऊन येतोय आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीची.
त्यामुळे वाचत राहा. धन्यवाद.